नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया अंडा कढी. मी 6 अंडे घेतले आहे. याला चांगलं धुवून घेतले 2 वेळेस. आता आपण उकळून घेऊया. हे पाणी घेतले आहे, ह्याच्यात सर्व अंडे टाकूया आपण. आता आपण गॅस पेटवूया. हे टोप ठेवूया. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आपण, म्हणजे ह्याचं शिमटा चांगलं निघत आहे म्हणून हे मीठ टाकून घेऊया आपण. ह्याला 5 मिनटं उकडाय ठेवूया आपण. ह्याला ढक्कन झाकून ठेवूया. झालं आहे 5 मिनटं. आपण बघूया अंडे उकळले का. अंडा उकळलेला असं बघायचं असते. असं गोल फिरल्यावर अंडा उकळलं म्हणून समजायचं. उकळला आहे अंडा. आपण ह्याला आता झाकून ठेवूया. गॅस बंद करूया. ह्याला ठेवूया साईडला. असंच गरम पाण्यामध्ये थोडं वेळ 2 मिनटं ठेवूया. आपण आता मसाला तयार करून घेऊया. गॅस पेटवूया. आता तवा ठेवूया. आता तवा गरम होऊ देऊया. थोडंसं तेल टाकूया आपण. चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित फिरून घेऊया. आता भाजून झालेला आहे. आपण काढूया हे खोबरा. हे 2 कांदे मी उभे चिरून घेतले. आता याला पण व्यवस्थित भाजून घेऊया. परतून घेऊया व्यवस्थित. थोडंसं तेल टाकून घेऊया. त्याला आणखीन परतून घेऊया. झाला आहे कांदा ब्राऊन. आपण ह्याला काढून घेऊया प्लेटमध्ये. आता हे हिरव्या मिरच्या मी 4 घेतले आहे. ह्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. चांगलं परतून घेऊया. हे टमाटा अर्धा मी कापून घेतले. एकातून 2 करून घेतले. त्याला पण परतून घेऊया. आपण आता गॅस बंद करूया. झालं आहे सर्व चांगलं फ्राय झालं आहे. त्याला काढून घेऊया. त्याला मसाला वाटून घेऊया. आता हे मसाल्याच्या डब्यात टाकत आहे. आता मी मसाला वाटून घेते मिक्सरला. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते. 1 पाव गिलास. आणखीन वाटून घेऊया. वाटून झालेलं आहे. किती बारीक वाटलेलं आहे बघा. आता आपण हे तवा काढून घेऊया. आता गॅस पेटवते. कुकर गरम होऊ देऊया. कुकर गरम झालेला आहे. आपण तेल टाकून घेऊया. हे मोठ्या चमचनं मी 1.5 चमच तेल टाकत आहे. 1 चमच मी अद्रक लसणाचं पेस्ट टाकत आहे. ह्याला व्यवस्थित परतून घेऊया.
थोडं फास्ट करूया आता. गॅस फास्ट केली आहे मी. आता हे मिरची पावडर 2 चमच घेतले आहे. या तेलात टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. आता गॅस सुरू करूया. हे मसाला वाटलेला टाकून घेऊया आपण. आपण व्यवस्थित परतून घेऊया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता हे अंडे उकडलेले आपण त्याचा शिलटा काढून घेऊया. त्यातलं पाणी गरम काढून टाकूया. ह्याच्यात थंड पाणी टाकूया. त्याला सोडून घेऊया. अंड्याची टरफल काढून झालेलं आहे. आता आपण टरफल काढून घेतलो आहोत आपण. आता ह्याला एक एक अंड्याला असं होलं करूया आपण. असं मॅगी खायच्या चमचनं असं होलं करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये रसा चांगला व्यवस्थित जाते, मग अंडा टेस्टी लागते. झालं सर्व अंड्याला छिद्र करून आपण ह्याला मसाल्यामध्ये टाकून घेऊया. मसाला चांगला फ्राय झाला आहे. आपण हे अंडे टाकून घेऊया. त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया. हे मिरच्याच्या भांड्यामध्ये मसाला आहे ना, ह्याला चांगलं त्याला आपण असं पाणी टाकून घेऊया. भाजी किती बनवायचं आहे त्या हिशोबानं आपण पाणी टाकून घेऊया. पहिले 1 गिलास टाकले, आता अर्धा गिलास टाकत आहे मी. हे अर्धा गिलास टाकत आहे. आपल्याला वाढवून करायचं असलं तर तुम्ही वाढवून पण करू शकता. मला 1.5 गिलासच भाजी बनवायची म्हणून मी 1.5 गिलास पाणी टाकून घेतले. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 1 चमच. उकळी आली आहे. आपण बघूया भाजी किती छान झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून बघा ही भाजी अंड्याची, अंडा कढी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.